नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे। आजपासून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालं आहे। जे शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केलेला आहे, अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा वाटप सुरू झाले आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे आणि पीक विमा पात्र शेतकरी यादी सुद्धा जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यात वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, अखेर सोमवारपासून शासनाने राज्यातील 26 जिल्ह्यातील 36,45,350 शेतकऱ्यांचे 25,27,820 हेक्टरवर झालेल्या नुकसानीसाठी 2,920 कोटी 48,50,000 रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे। कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आली आहे। विशेष करून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे। परभणी जिल्ह्यातील जवळपास 2,15,000 सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या 200 कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। जिल्ह्यात 6,30,085 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021 व 2022 या सालामध्ये पीक विमा कंपनीकडे शेतीचा पीक विमा उतरवला होता। यात 3,61,931 हेक्टरवर क्षेत्रावरील पिके सुरक्षित केली होती। या वर्षात झालेली अतिवृष्टी व पावसाचा सलग 21 दिवसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी चांगले आक्रमक झाले होते। संबंधित पीक विमा कंपनीने 4,23,127 शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक काढणी पश्चात व ऑनलाईन ऑफलाईन केलेल्या तक्रारीवरून 346 कोटी 67,97,413 रुपयांचा मोबदला अदा केला होता। खरीप हंगाम 2021 आणि 22 मध्ये पीक विमा कंपनीने पीक कापणीवर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने 22 ऑगस्ट रोजी फेटाळून लावलेले। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 2,15,000 सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या 200 कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। त्यांच्या डीबीटी बँक खात्यामध्ये आता लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। सध्या काही उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। जिल्ह्यात 6,28,084 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021 आणि 2022 या सालमध्ये पीक विमा कंपनीने शेती पिकाचा पीक विमा उतरवला होता। यात 3,61,931 हेक्टर क्षेत्रावरील पिके सुरक्षित केली होती। या वर्षात झालेली अतिवृष्टी व पावसाचा सलग 21 दिवसामुळे खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते। तेव्हा कंपनी संबंधित पीक विमा कंपनीने 4,23,127 शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक काढणी व पश्चात ऑनलाईन आणि ऑफलाईन केलेल्या तक्रारीवरून 346 कोटी 67,97,413 रुपयांचा मोबदला अदा केला होता। 2021 मध्ये पीक कापणी प्रयोग अंतर्गत सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते। हे स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील जवळपास 34 मंडळातील 2.25 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सध्या पैसे पडू लागले आहेत। हा मोबदला देताना पीक विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगांती झालेल्या नुकसानीला मदत देण्यास नकार दिला। विशेष हे दावे फेटाळले। परिणामी जिल्ह्यातील जवळपास 2.5 लाख शेतकरी सोयाबीन पिकाचे नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहिले होते। या समितीने पीक विमा कंपनीने पीक कापणी प्रयोगाविषयी घेतलेले आक्षेप फेटाळून लावले, मात्र तरीही मदत देण्यास विलंब झाला। त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पुढाकार घेत हे सर्व प्रलंबित दावे निकाली काढून शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसांमध्ये मदत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले होते। जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून 2021चा पीक विमा आणि 2024 मध्ये मिळावा हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाने फलित झाले आहेत। तर पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यास 3 वर्षे विलंब होणे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे। तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।